लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी। गावात माझा आज खासदार म्हणून स्वागत केला त्याबद्दल आजचा कार्यक्रम गाव भेट नवराजी जो आहे तो खास आभार मानण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी घेतला। ज्या दिवशी मी निवडून आली त्याच्या 4-5 दिवसानंतर मी गाव भेटी सुरू केल्या आणि सांगितलं ज्या ज्या गावात मी आशीर्वाद मागितला, ज्या ज्या गावांनी मला आशीर्वाद दिला किंवा नाही, पण त्या सगळ्या गावांमध्ये मी जाणार आणि कामाला लागणार कृतज्ञता व्यक्त करणार। मला माहिती आहे की शब्दांच्या माध्यमातून मी किती आभार मानले तरी ते कमी पडते। जेव्हा तुम्ही दिलेलं काम मी पूर्ण करीन तेव्हाच ते खरे ऋण फेडले जातील। आणि मग सत्कारासाठी फुलांच्या हारापेक्षा जेव्हा माझ्या गळ्यात तुम्ही ते निवेदनाची हार माळ टाकता ते माझ्यासाठी जास्त समाधानकारक आहे। कारण का त्याच व्यक्तीला कामं सांगितली जातात जो व्यक्ती काम करतो। मागच्या 15 वर्षाचं माझं काम बघूनच तुम्ही मला मतदान केलं। मला या गोष्टीची जाणीव आहे की दिलेलं जे मतदान होतं ते केवळ मी प्रणिती शिंदे आहे म्हणून मतदान नव्हतं, ते मराठा आरक्षणासाठी मतदान। गावांमध्ये डीपी आणि लाईटीचं काम झालं पाहिजे, रेशन धान्याचं नीट वितरण झालं पाहिजे, गावामध्ये व्यायामशाळा असेल, मंदिराचं बांधकाम असेल, वाचनालय असेल, ही सगळी कामं जी आहेत ती झाली पाहिजे म्हणून तुम्ही मला मतदान दिलं। मागच्या 10 वर्षात जो त्रास सहन केला भाजपमुळे तो दूर करण्यासाठी तुम्ही मला मतदान केलं। जीएसटी रद्द झाली पाहिजे म्हणून तुम्ही मतदान केलं, महागाई कमी झाली पाहिजे म्हणून तुम्ही मतदान केलं, आरक्षणामुळे माझ्या मुलाला नोकरी मिळायला पाहिजे म्हणून तुम्ही मतदान केलं। ह्या गोष्टीची मला जाणीव आहे आणि म्हणून आज जरी मी खासदार झाली तरी तो विजय माझा नाही, तो विजय तुमचा। ही खरी निवडणूक होती, ही खरी लोकशाहीची निवडणूक होती। ही निवडणूक नव्हतीच, खरं तर ही चळवळ होती, आरक्षणाची चळवळ, लोकशाहीची चळवळ। आणि सत्ताधारी पक्षांनी साम दाम दंड सगळं वापरून सुद्धा त्यांचा पराभव होतो, म्हणजे लोकशाहीमध्ये किती ताकद आहे तुम्ही बघा। म्हणून मी म्हणते की ही निवडणूक लोकशाहीचा विजय आहे। आणि तुम्ही जे आंदोलन केलं त्याला खरंच मी आज समाधान मानलं पाहिजे की विजय तुमचा झाला, यश तुम्हाला प्राप्त झाला। आपला योद्धा आदरणीय मनोज जरांगेजी जेव्हा सोलापुरात आले तेव्हा मला त्यांचं स्वागत करण्याचा मान मिळाला। जेव्हा ते संभाजीनगरला होते तेव्हा मी निरोप पाठवलेला आदरणीय माऊली पवारजी असतील, मोहनचे लाडे वकील असतील, महेश पवारजी असतील, त्यांच्या मी निरोप पाठवला की मला त्यांना भेटायला गाठ घालायची आहे। तर त्यावेळेस ते सगळं हे होतं आणि अजूनही म्हणजे माझा निरोप त्यांच्याकडे आहे। ते म्हणाले योग्य वेळेस ते मला बोलवतील आणि मी त्यांना जाऊन भेटणार आहे, त्याबद्दल शब्द दिला होता की पहिला आवाज जो लोकसभेमध्ये तुमची खासदार म्हणूनच नाही पण तुमची मुलगी म्हणून, तुमची एक लढाऊ बहीण म्हणून पहिला आवाज जो लोकसभेत जाईल पण मी पण तुम्हाला वचन दिलं, ते वचन मी विसरणार नाहीये। मी शब्दाची पाहत रहा लक्षवेध न्यूज चॅनल। आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।